ज्या माणसाने जगाला द कम्प्लीट मॅन ही ओळख दिली, त्याच माणसाचे स्वतःचे आयुष्य मात्र अपूर्ण राहिले. असं काय घडलं की ज्या माणसाने 1,20,000 कोटींचे साम्राज्य उभं केलं, त्याला शेवटच्या काळात भाड्याच्या घरात राहावं लागलं? रेमन ग्रुपचे सर्वेसर्वा विजयपत सिंघानिया यांची ही हृदयद्रावक गोष्ट जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गोष्ट सुरू होते 2015 मध्ये. एका वडिलांचा आपल्या मुलावर असलेला आंधळा विश्वास त्यांना नडला. विजयपत यांनी रेमन कंपनीतील आपला 37% हिस्सा, ज्याची किंमत 1,000 कोटींहून अधिक होती, तो आपला मुलगा गौतम सिंघानिया याच्या नावावर केला. त्यांना वाटलं मुलगा वारसा पुढे नेल, पण झालं उलटच. मुंबईतील 36 मजली JK हाऊसवरून वाद विकोपाला गेला. करारानुसार विजयपत यांना या इमारतीत एक घर मिळणार होतं, पण गौतम यांनी बोर्डाचा आधार घेत वडिलांना घरात प्रवेश नाकारला. ज्या बापानं साम्राज्य उभं केलं, त्याला साधी गाडी आणि ड्रायव्हर मिळणंही कठीण झालं. तसंच चेअरमन एमेरिटस हे सन्मानाचं पदही हिरावून घेतलं गेलं. विजयपत सिंघानिया यांनी आपल्या ॲन इनकम्प्लीट लाईफ या पुस्तकात पोटच्या मुलाने केलेल्या फसवणुकीचा पाढाच वाचला. मुलाने हे पुस्तक थांबवण्याचाही प्रयत्न केला, पण सत्य लपलं नाही. 28 मार्च 2026 रोजी वयाच्या 87व्या वर्षी या महान उद्योजकाने जगाचा निरोप घेतला. पण दुर्दैव असं की शेवटच्या श्वासापर्यंत बाप लेकातला हा दुरावा तसाच राहिला. हे आयुष्य आपल्याला एकच धडा शिकवतं की संपत्ती कितीही असो, नात्यात विश्वास आणि आदर नसेल तर सगळं व्यर्थ आहे. भारतीय उद्योग जगतातील या भीष्म पितामहाला भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला काय वाटतं? या वादाला सर्वस्वी जबाबदार कोण होतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या व्हायरल कारभारला फॉलो करा.